नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी DM कुंभार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय हेल्थ अँड डिसीज या प्रकरणाचा दुसरा पार्ट, ज्याच्यामध्ये पाहणार आहोत इन्फेक्शियस डिसीजेस, संसर्गजन्य रोग किंवा त्याला दुसरं नाव आहे संक्रामक रोग म्हणजे काय आणि त्याचे काही उदाहरण। चला तर पाहू इन्फेक्शियस डिसीजेस। इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय? संसर्गजन्य रोग किंवा त्याला दुसरं नाव आहे संक्रामक रोग। डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर्स, insects and other animals are called as infectious diseases. Infectious diseases means what here? Diseases spread through contaminated airs. आपल्या सभोवती जी काय दूषित हवा आहे, वॉटर दूषित पाणी आहे, फूड्स दूषित अन्न आहे, और वेक्टर्स वाहक। आता वाहक कोण? इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स, कीटक किंवा इतर प्राणी हे जे काय वाहक आहेत, या वाहकांच्या माध्यमातून किंवा या दूषित घटकांच्या माध्यमातून जे रोग पसरतात त्याला आपण काय म्हणतो? इन्फेक्शियस डिसीज म्हणजेच संसर्गजन्य रोग। आता याच्यातील काही एक्झाम्पल्स आपल्याला इथं पाहायचे आहेत। एका टेबलच्या सहाय्याने आपण हे सर्व पाहणार आहोत। तर पहा, फर्स्ट वी हिअर्स नेम ऑफ डिसीज। पहिल्या कॉलममध्ये असेल रोगाचं नाव, सेकंड कॉलम आहे पॅथोजन म्हणजे रोगजंतू, कोणत्या रोगजंतूच्या माध्यमातून तो होतो, मोड ऑफ इन्फेक्शन्स त्याच्या संक्रमणाचं माध्यम कसं आहे किंवा कोणत्या माध्यमातून तो पसरतो, सिम्पटम्स त्याची काही लक्षणं आहेत, ती लक्षणं कोणत्या प्रकारची आहेत, आणि शेवटी आपण पाहणार आहोत प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट्स, उपाय आणि उपचार कोणते आहेत ते आपण इथं पाहणार आहोत। सो फर्स्ट वी हिअर्स डिसीज ट्युबरक्युलोसिस। पहिल्यांदा जो आपण बघणार आहोत तो काय? ट्युबरक्युलोसिस। ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय? क्षय। आता क्षय कशाला म्हणतात? ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणणार आहोत ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय? क्षय, ज्याला तुम्ही थोडक्यात TB असं म्हणता। ज्याला थोडक्यात तुम्ही काय म्हणता? TB। सर्वांच्या परिचयाचा हा रोग आहे। एखाद्याला काय झालं तर TB झाला असं म्हणतात। TB म्हणजे काय? क्षय, पण त्याचा फुल फॉर्म काय? ट्युबरक्युलोसिस। आता हा कोणत्या पॅथोजनमुळे होतो? तर पहा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली। मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या पॅथोजनमुळे तो होतो। मोड ऑफ इन्फेक्शन्स त्याच्या संक्रमणाचं माध्यम काय? तर बा स्पिटिंग बाय पेशंट्स। एखादा बाधित पेशंट असेल तर त्याच्या थुंकीतून होतो, थ्रू एअर हवेतून होतो, प्रोलॉंगेटेड कॉन्टॅक्ट विथ म्हणजे एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात दीर्घकाळ आला किंवा जास्त काळ आला तरीसुद्धा होतो, अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट्स आणि अशा व्यक्तीचं साहित्य जर तुम्ही शेअर केला, वापरला तरीसुद्धा तुम्हाला TB होण्याची शक्यता आहे। म्हणजे इथं आपण पाहिलं की TB कसा पसरतो। आता आपण त्याची पाहतो सिम्पटम्स। व्हॉट आर द सिम्पटम्स? लुक हिअर्स, क्रोनिक कफ। क्रोनिक कफ मीन्स दीर्घ कालावधीसाठी असणारा खोकला, म्हणजे बऱ्याच काळानुसार त्याला खोकला असतो। ब्लडी स्पिटिंग थुंकीतून रक्त पडतं, म्हणजे थुंकल्यानंतर जर थुंकीतून रक्त येत असेल तर। इमॅसिएशन। इमॅसिएशन मीन्स वजन कमी होणे, अँड डिफिकल्ट ब्रीथिंग श्वास घेण्यास अडथळा येणे। श्वास घेण्याच्या प्रक्रियेत जर अडथळा येत असेल किंवा त्रास होत असेल तर ही लक्षणं कशाची आहेत? TBची लक्षणं आहेत, क्षयाची लक्षणं आहेत। नाव व्हॉट आर द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट्स? याच्यावरती उपाय आणि उपचार काय आहेत ते आपण इथं पाहतोय। BCG वॅक्सिन। काय करायचं? तुम्ही BCG वॅक्सिन घ्यायचं आहे, म्हणजे BCG लस टोचून घ्यायचं आहे। जन्माला आल्यानंतर ही BCG लस टोचली जाते। आयसोलेशन ऑफ पेशंट, अशा प्रकारचा पेशंट असेल तर त्याला आयसोलेट केलं जातं, म्हणजे वेगळं स्वतंत्र ठेवलं जातं। रेग्युलर मेडिसिन लाईक डॉट सारखी DOT डॉट सारखी औषधं नियमित घ्यावी लागतात। सो दीज आर द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट। नाव सर नेक्स्ट डिसीज, लुक हिअर्स, हेपॅटिटिस। सेकंड नेम हिअर जॉन्डिस। आता हेपॅटिटिस म्हणजे काय? कावीळ, सर्वांना माहिती आहे कावीळ।
So what are the pathogens? Look here sir, hepatitis virus A, B, C, D, E. म्हणजे हेपॅटिटिस होत असताना हेपॅटिटिसचे काही व्हायरस आहेत, त्यात व्हायरस ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे. या सर्व व्हायरसच्या माध्यमातून तुम्हाला हेपॅटिटिस म्हणजेच कावीळ होऊ शकतो. नाव विचारचं मोड ऑफ इन्फेक्शन्स कसा पसरतो तर पहा, कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन्स. कंटॅमिनेटेड वॉटर दूषित पाणी असेल तर त्या दूषित पाण्याच्या माध्यमातून हा रोग पसरतो. शेअरिंग ऑफ निडल्स, रुग्णासाठी वापरलेल्या ज्या सुया असतात, म्हणजे रुग्णासाठी वापरलेल्या ज्या सुया असतात, इंजेक्शन देण्यासाठी ज्या सुया असतात, त्याचाच वापर पुन्हा दुसऱ्या एका पेशंटला केला तर त्यातूनसुद्धा हा रोग होऊ शकतो. अँड ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त पराधान करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आधीच रोगाची लागण झालेली आहे आणि अशा व्यक्तीचं रक्त जर दुसऱ्या एका निरोगी व्यक्तीला दिलं तर त्याचा प्रसार इथं होऊ शकतो. नाव व्हॉट आर द सिम्पटम्स, लक्षणं काय आहे त्याची तर पहा, ॲनॉरेक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नॉजिया, ओमिटिंग, ग्रे स्टूल्स. नाव व्हॉट इज ॲनॉरेक्सिया? ॲनॉरेक्सिया म्हणजे काय? भूक मंदावते. ॲनॉरेक्सिया मीन्स भूक मंदावते, म्हणजे भूक असूनसुद्धा जेवण जात नाही, असं अस्वस्थ वाटणं. येलो युरिन्स म्हणजे गर्द पिवळे अशी युरिन जाणे किंवा लघवी होणे. जनरल विकनेस, सर्वसामान्य थकवा जाणवणे. जनरल विकनेस म्हणजे काय? सर्वसामान्य जसा थकवा असतो तसा थकवा जाणवतो. नॉजिया म्हणजेच काय? मळमळ होणे. ओमिटिंग, उलट्या होणे. आणि ग्रे स्टूल, शौचाला होताना राखाडी कलरचा, राखाडी रंगाचा शौच होणे, म्हणजे त्याची विष्ठा जी आहे ती विष्ठा राखाडी रंगाची असते. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ दिस हेपॅटिटिस. नाव वी शेअर्स प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट्स. सो लुक हिअर, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर्स म्हणजे काय करायचं आहे? पिण्याचं पाणी स्वच्छ उकळून गार करून घ्यायचं आहे. अँड प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स म्हणजे आपण बाथरूमला किंवा टॉयलेटला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत. नाव नेक्स्ट डिसीज डिसेंट्री. दुसरा जो रोग आहे तो कुठला आहे? डिसेंट्री. त्याला आपण डायरिया म्हणतो किंवा आपल्या भाषेत हगवण म्हणतो. सो व्हॉट आर द पॅथोजन्स? लुक हिअर, बॅक्टेरिया, व्हायरस, सिगेला, बॅसिली, एंटामिबा, हिस्टोलिटिका. सो दीज आर द पॅथोजन्स फॉर ऑकरिंग डिसेंट्री. म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे काय? जीवाणू आहे, विषाणू आहेत. सिगेला, बॅसिलिस, एंटामिबा, हिस्टोलिटिका. सो दीज आर द पॅथोजन्स विच कॉज फॉर डिसेंट्री. ना व्हॉट वी शेअर्स अबाउट मोड ऑफ इन्फेक्शन्स. या रोगाची पसरण्याची कारणं काय? सो लुक हिअर, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर्स, दूषित अन्न आणि पाणी यांच्या माध्यमातून ह्या रोगाचा प्रसार होतो. देन वी शेअर्स सिम्पटम्स, वॉटर स्टूल, पेन्स इन अबडोमेन्स. वॉटर स्टूल म्हणजे काय? शौचाला पातळ असं होतं, जुलाब होतं. त्यानंतर पेन इन अबडोमेन्स, पोटामध्ये कळ येते. पोटामध्ये काय होते? कळ येते, पोटदुखी होते आणि शौचाला पाण्यासारखं होतं. नेक्स्ट वी शेअर्स प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट्स. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर्स, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड अँड ORS कन्झम्पशन्स. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर्स, पाणी पित असताना ते काय करायचं आहे? बॉइलिंग करून घ्यायचं, म्हणजे उकळून गार करून घ्यायचं आहे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड्स, जे आपण अन्न ग्रहण करणार आहोत ते ठेवत असताना व्यवस्थितरित्या ठेवायचं आहे, स्वच्छ अशा ठिकाणी ठेवायचं आहे. अँड ORS कन्झम्पशन्स, जलसंजीवनीचं सेवन करायचं आहे. म्हणजे शौचाला पातळ असं होऊन शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि हे पाण्याचं प्रमाण कायम ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? ORS घ्यायचं आहे, जलसंजीवनी घ्यायची आहे. देन नेक्स्ट वी शेअर्स नेक्स्ट डिसीजेस, कॉलरा. नेक्स्ट डिसीज विच इज कॉलरा. याला आपण म्हणतो पटकी. याला आपण काय म्हणतो? पटकी. एक 10 वर्षापूर्वीचा कालावधी घेतला तर ही एक शिवी होती. ग्रामीण भागातील बायका ह्या आपल्या शेजाऱ्यांना किंवा ज्याच्याबद्दल आपला तिरस्कार व्यक्त करायचा आहे त्याला म्हणत असायचे की तुला आली पटकी. तर पटकी हे एक रोगाचं नाव आहे. त्याला आपण काय म्हणतो? कॉलरा म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? कॉलरा. नाव व्हॉट वी शेअर्स पॅथोजन्स. विच आर द पॅथोजन्स? सो लुक हिअर, व्हायब्रियो कॉलरी बॅक्टेरियम्स.
व्हायब्रिओ कॉलरी ह्या पॅथोजनच्या माध्यमातून हा रोग होतो, त्याला दुसरं नाव आहे बॅक्टेरियम्स. देन विचारचं मोड ऑफ इन्फेक्शन्स. आता आपण काय बघतोय मोड ऑफ इन्फेक्शन. सो लुक हिअरचं कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर्स, दूषित अन्न आणि पाणी यांच्या माध्यमातून हा रोग पसरतो. नाव विचारचं सिम्पटम्स. सो लुक हिअर ओमिटिंग, सेवर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स. ओमिटिंग म्हणजे उलट्या होतात, सेवर डायरिया म्हणजे अतिसार होतो, अँड क्रॅम्प्स इन लेग्स पायात पेटके येतात. क्रॅम्प्स इन लेग्स म्हणजे काय, पायात पेटके येतात. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ दिस डिसीजेस. नाव इज प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट्स. सो लुक हिअर फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर्स, वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. तर आपल्याला काय करायचं आहे, फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस. स्वच्छ आणि निर्जंतुक असं पाणी तुम्ही वापरायचं आहे. स्वच्छ निर्जंतुक असं पाणी वापरायचं आहे. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड्स, उघड्यावरचं जे अन्न आहे ते अन्न खाणे टाळायचं आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर्स, पाणी घेत असताना निर्जंतुक करून घ्यायचं आहे. अँड वॅक्सिनेशन्स, लसीकरण करायचं आहे. कोणाविरुद्ध, कॉलरा. तर कॉलराची लस तुम्ही टोचून घ्यायचं आहे. म्हणजे फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे स्वच्छतेची सवय लावून घ्यायची आहे. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड्स, उघड्या जागेवरचे जे पदार्थ आहेत किंवा जे पदार्थ उघड्या जागेत ठेवलेले आहेत, उघडे करून ठेवलेले आहेत, असे पदार्थ खाणं टाळायचं आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर्स, पाणी घेत असताना उकळून घ्यायचं आहे. आणि कॉलराविरुद्ध लस टोचून घ्यायची आहे. नाव शर्थ लास्ट डिसीज टायफॉईड. आता टायफॉईड बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्याला आपण काय म्हणतो, विषम ज्वर म्हणतो. टायफॉईड मीन्स विषम ज्वर. सो व्हॉट आर द पॅथोजन्स. सो लुक हिअर साल्मोनेला टायपी, दॅट मीन्स बॅक्टेरियम. हा एक जीवाणू आहे. साल्मोनेला टायपी दॅट इज बॅक्टेरियम. हा एक जीवाणू आहे, त्याचं नाव आहे साल्मोनेला टायपी. नाव मोड ऑफ इन्फेक्शन्स, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी यांच्या माध्यमातून ह्या रोगाचा प्रसार होतो. अँड व्हॉट आर द सिम्पटम्स, एनॉरेक्सिया, हेडेक, रॅश ऑन अबडोमेन्स, डिसेंट्री, फेवर अप टू 104 डिग्री फॅरनहाइट. एनॉरेक्सिया मीन्स भूक मंदावते, हेडेक डोकं सतत दुखायला लागतं, रॅश ऑन अबडोमेन्स पोटावरती रॅशेस येतात, डिसेंट्री अतिसार होतो, अँड फेवर अप टू 104 डिग्री फॅरनहाइट. आणि जो ताप येतो तो ताप 104 डिग्री फॅरनहाइटपर्यंत असतो. 104 डिग्री फॅरनहाइटपर्यंत ताप असतो. म्हणजे ज्या व्यक्तीला टायफॉईड होतो त्याची भूक मंदावते, डोकं दुखतं, पोटावरती रॅशेस येतात, डिसेंट्री हगवण लागते आणि जो ताप येतो, टेम्परेचर येतं ते 104 डिग्री फॅरनहाइट का येतो. नाव व्हॉट आर द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट्स. सो लुक हिअर ड्रिंकिंग क्लीन वॉटर्स, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. ड्रिंकिंग क्लीन वॉटर्स, पाणी पिताना स्वच्छ असं पाणी प्यायचं आहे. वॅक्सिनेशन, लस टोचून घ्यायची आहे. अँड प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, जे काय सांडपाणी आहे त्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावायची आहे. सो ॲज लाईक वी सी हिअर सम इन्फेक्शियस डिसीजेस. In that we share the name of disease, pathogens, mode of infection, symptoms, prevention and treatments. Now share the next points. Complete the tables. Prepare similar table of infection about various diseases like enteritis, malaria, plagues, AIDS. आता जसा आपण यापूर्वीचा टेबल बघितला तसाच टेबल तुम्ही तयार करायचा आहे. म्हणजे हा जो टेबल आहे असाच टेबल तुम्ही इथं तयार करायचं आहे. कुणासाठी? डिसीज लाईक एंट्रायटिस, आंत्रशोथ म्हणजे आतड्याचे जे काही विकार आहेत, मलेरिया, हिवताप आहे, प्लेग तुम्हाला माहिती आहे, एड्स, या रोगासंदर्भात तुम्ही काय करायचं आहे, आत्ता यापूर्वी जसा टेबल आपण बघितला, सारणी पाहिली, तशीच सारणी तुम्ही तयार करायची आहे. देन लुक हिअर्स इंटरनेट माय फ्रेंड्स, संगणक माझा मित्र, याच्या सहाय्यानं तुम्ही काय करायचं आहे, सर्च द रिझन्स, सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स. चिकन पॉक्स तुम्हाला माहिती आहे, कांजिनिया. कांजिनिया रोगाचे रिझन्स, त्याची कारणं काय आहेत, सिम्पटम्स त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्याबद्दल आणखी काही माहिती तुम्ही काय करायचं आहे, इंटरनेटच्या सहाय्यानं शोधायची आणि ती तुमच्या वहीत लिहून काढायची आहे. कलेक्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स,
पल्स पोलिओ ड्राईव्ह अँड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO. आणखी काय माहिती तुम्ही काढायची आहे, कोणती माहिती शोधायची आहे? पल्स पोलिओ ड्राईव्ह म्हणजे पल्स पोलिओ मोहीम काय आहे त्याच्याबद्दल माहिती शोधायची आहे. आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना याच्याविषयी माहिती तुम्ही इंटरनेटच्या सहाय्यानं शोधायची आहे. अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन्फेक्शियस डिसीजेस संसर्गजन्य रोग यांच्याबद्दल माहिती घेतली. आता आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याच पुढचा भाग घेऊन. पण जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.